नमस्कार. आता सर्वजण पार्टी करत असतात, कारण रमा परत आल्याची सर्वजण पार्टी करत असतात. आणि आता तेवढ्यात माहीला देविकाचा फोन येतो आणि ती फोनवर बोलण्यासाठी बाहेर येते. देविका म्हणत असते, माही कधी येणार आहेस तू इकडे? मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. माही म्हणते, हो देविका आंटी, मी लवकरच येईन तिकडे. तेव्हा लगेच देविका म्हणते, अगं पण कधी? तेव्हा माही म्हणते, काय काय काम आहे का? ती म्हणते, हो मला तुझ्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. तेव्हा माही म्हणते, बोल ना आता, काय असेल ते सांगते मी. तेव्हा देविका म्हणते, नाही. तेव्हा माही म्हणते, ठीक आहे देविका आंटी, मी इथे बघते इथे कसं होतं ते. मला पण जमलं पाहिजे ना यायला. माहीत आहे ना मी माही आहे, रमा नाही. त्यामुळे ॲडजस्ट करून मला यावं लागेल. ते आता सगळं फोनवरचं बोलणं सीमा ऐकते आणि सीमाला मोठा धक्काच बसतो. सीमा म्हणते, म्हणजे ही आमची रमा नाही, ही तर माही आहे. हिने आम्हाला फसवलं. आता सीमाला खूप राग येतो. सीमा येऊन माहीच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते, तू माही आहेस? तू खोटं का बोललीस? का असं वागलीस तू? अगं म्हणजे आम्ही आमच्या खऱ्या रमाला घराबाहेर काढलं आणि तुला घरात ठेवलं. अगं तरीसुद्धा अजून तू तोंड उचकटून कोणाला सांगत नाही आहेस. अगं काय हे तुझं? मी आत्ताच्या आत्ता जाऊन अक्षयला आणि घरच्यांना सांगते. तेव्हा माही म्हणते, प्लीज प्लीज आंटी असं करू नका. प्लीज, माझं अक्षयवर प्रेम आहे आणि मी आता अक्षयशिवाय नाही राहू शकत. प्लीज आंटी. तिचे सीमाचे माही पाय पकडते. सीमा म्हणते, गप्पा बस. अगं रमा या घरची सून आहे. ती बिचारी आता कुठे गेली असेल, काय करत असेल? ती केवढ्या मोठ्या संकटातून वाचली आहे आणि अक्षयचं फक्त रमावर प्रेम आहे, तुझ्यावर अजिबात नाही. तेव्हा माही म्हणते, मला माहीत आहे, पण त्याला कुठे माहीत आहे मी रमा नाही तर माही आहे म्हणून? त्याला वाटतंय मीच रमा आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज त्याला सांगू नका. आणि माझंही त्याच्यावर खूप प्रेम आहे. मी अक्षयसाठी काही करायला तयार आहे, पण प्लीज आंटी असं करू नका. आंटी प्लीज. आता सीमा म्हणते, नाही नाही, मी तुझं काही ऐकणार नाही. तू का अशी वागलीस आणि का त्या दिवशी सगळ्यांचं मन जिंकून घेतलंस आणि का माझ्या रमाला खोटं ठरवलंस? का अशी वागलीस? तर इकडे बाहेर सर्वजण सीमा आणि रमा कुठे गेले, रमा म्हणजे माही कुठे गेले याची वाट बघत असतात. ह्या दोघी कुठे गेल्या शोधाशोध करत असतात. तेवढ्यात अक्षय त्यांना बोलवायला तिथे येतो. आई चल आतमध्ये. तुम्ही इथे काय करताय दोघीजणी? रमा चल ना आतमध्ये. आणि अक्षय रमाच्या हाताला धरून रमाला आतमध्ये घेऊन येतो. पण माही ही सीमाकडेच बघत असते. आता सीमाला मोठा धक्का बसलेला असतो. काय करावं हे तिला समजत नसतं. तर आता इकडे अक्षय हा रमाला घेऊन डान्स करत असतो, कारण अक्षयला खूपच आनंद झालेला असतो. माझी रमा इतक्या वर्षांनी एवढ्या मोठ्या ॲक्सिडेंटमधून परत आली म्हणून त्याचा आनंद गगनात मावेन असा झालेला असतो. त्या दोघांना एकत्र बघून पार्वती आजी खुश असते. पार्वती आजी इरावतीला म्हणते, बघ या दोघांची जोडी किती छान दिसते. नाहीतर ती गावंढळ रमा, नाही तिला इंग्लिश बोलता येत, नाही तिला काय करता येत. नुसतं घरातलं काम करता आलं म्हणजे झालं, बाहेरच्या पण 4 गोष्टी आल्या पाहिजेत ना. गावंढळ होती ती, आता ही बघ कशी आर्किटेक्ट आहे, वेल एज्युकेटेड सून आहे ही माझी आता. तेव्हा इरावती होला हो मिळवत असते आणि सीमा इथे आतमध्ये येऊन माहीकडेच बघत असते. तर आता सीमा सगळ्यांना सांगेल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.